भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा आणि भारतातले बेरोजगार तरणाट्यांक कॉक्रोचची उपमा दिली आणि सोशल मीडियाचेर ट्रेंड सुरू जालो. कॉक्रोच जनता पार्टी. या कॉक्रोच जनता पार्टीन ट्रेंडान सोशल मीडियाचेर खवदळ घाला. नमस्कार, हांव वर्षा आश्वेकर आणि तुम्ही पळयतात दी व्हॉइस फॉर गॉड. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा आणि एका याचिकेच्या सुनावणी वेळार बेरोजगार तरणाट्यांक उद्देशून तांकां जल्ले म्हणून संबोधित केले. सरन्यायाधीशाच्या ह्या उतरावयल्यान अभिजित दिपकेन सोशल मीडियाचेर कॉक्रोच जनता पार्टी या नावान ट्रेंड सुरू केलो. हातून वेगवेगळ्या सामाजिक विशयावयल्यान तरणाट्यांनी भाष्य करपाक सुरू केले. करता करता हो ट्रेंड जेन्झीनी इतले उचेल्या स्तराचेर पावयलो की भारतीय जनता पक्षाचे आकडे हुपले. इंस्टाग्रामाचेर भाजपाचो आंकडो 8.8 मिलियन फॉलोअर्स जाल्यार आता 4 दिसा भितून कॉक्रोच जनता पार्टीचो 15.1 मिलियन फॉलोअर्सांचो आंकडो हुपला. मजगती कॉक्रोच जनता पार्टीचो एक्स अकाउंट बॅन केलो. हे युग जेन्झीचे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल. लाईक, शेअर अँड कमेंट या जेन्झीची व्यक्त जावपाची परिभाषा. युग बदलता तशी पिढी बदलता. नेपाळात जेन्झीनी सत्ता उलथून घातली. भारतात कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडियाच्या ट्रेंडान भ्रष्ट व्यवस्थेचेर जलद आणि प्रखर भाष्य करताना न्याय व्यवस्थेचे जबाबदार घटकांचेरू अप्रत्यक्ष मात सणसणीत थापाड मारला. आम्ही हांगाच थांबतात. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजां खातीर तुम्ही पळयत रावात दी व्हॉइस फॉर गॉड. The Voice for Coin.